मी हिला म्हटलं, हिची गाडी टोईंगला जेव्हा घेऊन गेले, मी तिला सांगितलं त्या टोईंगवाल्याला शिव्या दे, पहिलं भांड, त्याला ओरड आणि त्याला शिव्या देऊन सांग की हे कायद्यात बसत नाही. जे कायद्याच्या बसत नाही त्याच्या विरोधात भांडायला बिंदास शिक. तुझे शब्द उभे राहिले पाहिजे. आपली मेंटॅलिटी कशी झाली भारतीय लोकांची की उंबऱ्याच्या बाहेर पडताना आपण लगेच विचार करतो की मी हरलो. हरण्याच्या मेंटॅलिटीने हे गुलाम तयार झालेत. निघताना म्हणतात मला हे काम करायचं आहे, मला जमेल का. आपण त्याला मूर्खासारखं नाव दिलं, निगेटिव्ह मेंटॅलिटी. ते कुणालाच लागत नाही, कळत नाही, समजत नाही, उमजत नाही. आणि मग म्हणतात, समजा एखाद्या बाजूने विषय मांडला तर आपण म्हणतो अरे बापरे तुझी किती निगेटिव्ह मेंटॅलिटी. ती निगेटिव्ह वगैरे काय नाही. भारत हा पराभूत लोकांचा देश असल्यासारखा माणूस घराच्या बाहेर जाताना स्वतःच्या नातेवाईकाला फसवायला जेव्हा जातो तेव्हा तो पॉझिटिव्ह थॉटने असतो, आणि जेव्हा परक्यांना फसवायला जातो तेव्हा त्याला वाटतं अरे बापरे जमेल का. पराभूत मेंटॅलिटी. अकबराने जेव्हा 16व्या शतकामध्ये एक ग्रंथ लिहिला, दीन ए इलाही, त्याच्या शेवटच्या पानावर लिहिले की भारत हा गुलाम झाला कारण हा गुलामांचा देश आहे. इथे भारतीयांची हरलेली मानसिकता आहे. आपल्याला हा पवित्रा बदलायला पाहिजे.